नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात नांदेड वाईन शॉप आणि राज कॉर्नर येथील कमल वाईन मार्ट विरोधामध्ये काँग्रेसच्या वतीने दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात नागरिकांना कोल्ड्रिंक्स वाटप करून काँग्रेसच्या वतीने अनोख्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या 50 मीटर अंतरावर वाईन मार्ट सुरू करण्यात आले आहे। या परिसरामध्ये शासकीय कार्यालय आणि शाळा आहेत, त्यामुळे या वाईन मार्टचं लायसन्स रद्द करून लायसन्स देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे बालाजी चव्हाण यांनी केली। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आदरणीय आहेत। त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अनधिकृतपणे या ठिकाणी नांदेड वाईन शॉप सुरू करण्यात आलेली आहे। आम्ही यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी साहेबाला 3 निवेदन दिलेत। त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं प्रशासनाची दिशाभूल करून काही अधिकाऱ्याला हाताशी धरून या ठिकाणी अधिकाऱ्यांनी वज्राबाद एरिया इथली वाईन शॉप दाखवून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ही वाईन शॉप सुरू केलेली आहे। त्याचा सर्वप्रथम काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आज आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आमची बैठक झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी ठरवलं की या ठिकाणची वाईन शॉप स्थलांतर करायचं आणि या ठिकाणचं वाईन शॉपचं लायसन रद्द करून संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा पद्धतीचं ह्या आज आम्ही आंदोलन इथं सुरू केलेलं आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाचं आणि वाईन शॉपचं अंतर हे फक्त 50 मीटर आहे। शासनाचे आदेश आहेत की किमान 100 मीटरच्या पुढे वाईन शॉप असायला पाहिजे, परंतु या ठिकाणी न्यायालय आहे, जिल्हा बँक आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहे, पाठीमागं मंदिर आहे, पाठीमागं कब्रस्तान आहे। अशा एवढ्या गजबजीतल्या एरियामध्ये या ठिकाणी अनधिकृतपणे वाईन शॉप इथं सुरू करण्यात आलेली आहे। त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी हे आज आंदोलन केलं। या ठिकाणी जर परभणीची पुनरावृत्ती जर घडून आणायची नसेल तर शासनाला आम्ही सांगू इच्छितो की ताबडतोब यांचं लायसन रद्द करावं आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी। काल 15 ऑगस्टच्या दिवशी माननीय पालकमंत्री अतुलजी सावे साहेबांची आम्ही सर्वांनी भेट घेतली। सर्व माझ्यासोबत पूर्ण टीम होती, गगन यादव असतील, दीपक हुजुरिया, माधव पवळे, ढगे, हे सर्व टीम, रत्नाकर, शीतल, आमच्या सर्व टीमने आम्ही कलेक्टर साहेबापाशी 15 ऑगस्टच्या दिवशी सावे साहेबाला भेटून निवेदन दिलं। त्याने आम्हाला आश्वासन दिलं की मंत्रालयामध्ये तुम्ही अपील करा आणि त्या अपिलामध्ये आम्ही या दारूचे दुकान लायसन रद्द करू। त्याच्यापूर्वी आम्ही डेट दिली होती की 11 तारखेला 15 ऑगस्टचं कारण दाखवून प्रशासनानं आम्हाला आंदोलन पुढे ढकलायला लावलं। त्याच्यामुळे हे आंदोलन आम्ही आज केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने ही वाईन मार्ट जर रद्द केलं नाही, याचं लायसन रद्द नाही केलं तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज कोणत्या पद्धतीने आंदोलन केलं? आज या ठिकाणी आम्ही कोल्ड्रिंक्स वाटून या दुकानचा निषेध म्हणून आम्ही कोल्ड्रिंक्स वाटून आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे।